नमस्कार. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. डेली आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेत असतो आणि ही आपली पूर्ण सिरीज आहे जी तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. सर्व स्पर्धा परीक्षा म्हणत आहे, तलाठी, नगर परिषद, महानगरपालिका, त्याच्यानंतर येणाऱ्या ज्या काही भरती आहेत, ग्रुप बी, ग्रुप सी, एमपीएससी, सगळ्या भरतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. आणि डेली कन्सिस्टन्सी ठेवली तर ब्रेनची सुद्धा प्रोग्रामिंग चांगल्या प्रकारे होईल. तर त्यासाठीच मी स्वतः ही सिरीज सुरू केलेली आहे. चला मग आजचा आपला प्रश्न पाहू. भारतीय संविधान आधारित प्रश्न आहे आणि प्रश्नामध्ये जोड्या जुटवा यासाठी प्रश्न विचारलेला आहे. भारतीय संविधानातील बाबी एकीकडे दिलेल्या आहेत आणि दुसऱ्याकडे ज्या देशाकडून घेण्यात आलेल्या आहेत त्या बाबी आपल्याला शोधायच्या आहेत. ठीक आहे, चला मग सुरुवात करूया. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे सर्वांना माहिती असेल, भाग 4 मध्ये दिलेले आहेत, बरोबर आहे. कलम 36 ते 51 त्याच्याशी संबंधित आहेत आणि प्रेरणा कुठून घेतलेली आहे तर हे आपल्याला शोधायचं आहे. आयर्लंड कडून घेतलेली आहे आणि आयर्लंडने कुठून घेतलेली आहे तर स्पेन कडून घेतलेली आहे. हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, ऍडिशनल माहिती झाली ही. त्याच्यानंतर आपण बघतो मूलभूत हक्क आहेत. मूलभूत हक्क सगळ्यांना माहिती असेल, घटनेच्या भाग 3 मध्ये सांगितलेले आहेत. कलम 12 ते 35 त्याच्याशी संबंधित आहेत आणि मूलभूत हक्क हे न्याय प्रविष्ट आहेत, म्हणजेच तुम्हाला न्यायालयात सुद्धा जाता येते मूलभूत हक्कांची डावलणी झाली तर. मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत तशी तरतूद नाही. ठीक आहे, मग मूलभूत हक्क आपण कुठून घेतलेले आहे? USA, बरोबर आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो त्याला? अमेरिका असं म्हणू शकतो. आता तुमच्यासाठी काही प्रश्न आहे की समानतेचा हक्क कोणत्या कलमाअंतर्गत सांगितलेला आहे, त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमाअंतर्गत सांगितलेला आहे, शोषणाविरुद्धचा हक्क कोणत्या कलमाअंतर्गत सांगितलेला आहे आणि धर्म स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमाअंतर्गत सांगितलेला आहे, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहेत ते कोणत्या कलमाअंतर्गत सांगितलेले आहेत. यापैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्या किंवा या सर्व प्रश्नांचं सुद्धा उत्तर देऊ शकता. उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा. त्याच्यानंतर आता पुढचं पाहू आपण. संघराज्य संबंधामध्ये समवर्ती यादी आपण कुठून घेतलेली आहे? ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली आहे. हे सुद्धा लक्ष असू द्या. प्रामुख्याने भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूची पाहायला मिळतात. आता त्या कोणत्या परिशिष्टामध्ये सांगितलेल्या आहेत हे मात्र तुम्हाला सांगायचं आहे. कोणतं परिशिष्ट किंवा अनुसूची त्याच्याशी संबंधित आहेत, ज्या काही महत्वाच्या सूची आहेत त्याच्याशी संबंधित, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघराज्याचे अधिकार हे कुठून घेतलेले आहेत? आपण कॅनडाकडून घेतलेले आहेत, बरोबर आहे. 3, 5, 1, 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आता इथे ऑप्शन मध्ये आपला युके राहिला. आता युके कडून आपण काय घेतलेलं आहे ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. अशाच पद्धतीने पूर्ण सिरीज आहे. अधिक माहितीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं टेलिग्राम सुद्धा आहे, स्पर्धा विश्व ऑफिशियल, ते सुद्धा तुम्ही डेली नोटिफिकेशनसाठी जॉईन करू शकता. धन्यवाद.